एका माणसानं आयुष्यभर एकच ध्यास घेतला की शिवाजी महाराज घराघरात पोहोचवायचे. ना कोणत्या सरकारी नोकरीचा मोह, ना श्रीमंतीची हाव, फक्त एकच वेळ इतिहास जगवायचा. वयाच्या 12व्या वर्षी पुस्तक लिहिणारा हा मुलगा पुढे इतक्या थोरवीला पोहोचला की पंतप्रधानांपासून तर सामान्य शिवभक्तांपर्यंत सगळे त्याला बाबासाहेब म्हणून वंदन करू लागले. पण हा प्रवास इतका सोपा नव्हता. यात संघर्ष होता, वाद होते आणि एक जिद्द होती जी कधीच थांबली नाही. चला, आज आपण उलगडूया शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं संपूर्ण आयुष्य. नमस्कार, मी हेमंत राव तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात, ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स साहित्य काठ. 29 जुलै 1922 रोजी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातल्या सासवड या छोट्याशा गावात एका मुलाचा जन्म झाला, बळवंत मोरेश्वर पुरंदरे. पुढे संपूर्ण महाराष्ट्र त्याला ओळखणार होता बाबासाहेब पुरंदरे या नावाने. लहानपणापासूनच बळवंतरावांना इतिहासाची विलक्षण ओढ होती. वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी त्यांनी नानासाहेब पेशव्यांच्या जीवनावर आधारित एक पुस्तक लिहिलं. शाळकरी वयात त्यांच्या कविता केसरी या वृत्तपत्रात प्रसिद्ध होऊ लागल्या. बघा, हे फक्त एका मुलाचं कुतूहल नव्हतं, हे एका भावी इतिहासकाराची पहिली पावलं होती. मग वयाच्या 16व्या वर्षापासून त्यांनी शिवाजी महाराजांच्या चरित्राचा, महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचा अभ्यासपूर्ण शोध सुरू केला आणि इथूनच सुरू झाला एक प्रवास जो पुढे तब्बल 8 दशकं अखंड चालणार होता. पुण्यात स्थायिक झाल्यावर बाबासाहेब भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेत काम करू लागले. इथे त्यांना लाभले त्यांचे गुरु इतिहास संशोधक ग.ह. खरे. खरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेबांनी ऐतिहासिक संशोधनातली गोडी अधिकच फुलत गेली आणि याच काळात त्यांची भेट झाली ज्येष्ठ इतिहासकार आणि कादंबरीकार गोनी दांडेकर यांच्याशी. मग हे दोघे एकत्र गडकिल्ल्यांवर भटकंती करू लागले. रायगड, राजगड, सिंहगड, पुरंदर, प्रत्येक बुरुज, प्रत्येक दरवाजा आणि प्रत्येक कागदपत्र बाबासाहेबांनी बारकाईने अभ्यासला. तरुणपणी बाबासाहेबांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळचा संबंध होता आणि त्याच काळात ते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या वृत्तपत्रात लेखन करत असत आणि आपले मेहुणे श्री ग माजगावकर यांच्यासोबत माणूस या नियतकालिकातही काम करत होते. आणि बाबासाहेबांचं केवळ लेखणीपुरतं त्यांचं कार्य मर्यादित नव्हतं. भारताच्या स्वातंत्र्यानंतर पोर्तुगीजांच्या ताब्यातील दादरा नगर हवेली मुक्त करण्यासाठी झालेल्या लढ्यातही बाबासाहेब पुरंदरे हे गायक संगीतकार सुधीर फडके यांच्यासोबत हिरिरीने सहभागी झाले होते. इतिहास फक्त कागदावर लिहिणारा माणूस नव्हता, तो इतिहास प्रत्यक्ष जगणारा माणूस होता. मग 1946 साली वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी बाबासाहेबांनी ठिणग्या हे पुस्तक पूर्ण केलं. शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंगाचा एक भावस्पर्शी संघसंग्रह. हे त्यांच्या साहित्यिक प्रवासाचं पहिलं मोठं पाऊल होतं. पुढे त्यांनी अनेक ग्रंथही लिहिले. पुरंदरांची दौलत, पुरंदरांची नौबत, शेलारखिंड, प्रत्येक पुस्तकातून महाराष्ट्राचा इतिहास आणि गडकिल्ल्यांची गाथा जिवंत होत गेली. पण बाबासाहेबांच्या आयुष्यातलं सर्वात मोठं आणि सर्वात प्रिय काम होतं राजा शिवछत्रपती. शिवचरित्र घराघरात पोहोचावं हे एकच स्वप्न उराशी बाळगून त्यांनी अथक संशोधन आणि परिश्रमातून हा ग्रंथ साकार केला. आज हा ग्रंथ महाराष्ट्रातल्या लाखो घरांमध्ये आदराने ठेवला जातो, केवळ एक पुस्तक म्हणून नव्हे तर एक श्रद्धास्थान म्हणून. मग 1985 साली बाबासाहेबांनी एक असं धाडस केलं जे महाराष्ट्राच्या रंगभूमीच्या इतिहासात कायमच कोरलं गेलं. जाणता राजा हे महानाट्य. 200हून अधिक कलाकार, भव्य सेट, हत्ती घोडे तोफा असलेला रंगमंच, शिवचरित्र प्रत्यक्ष डोळ्यांसमोर उभं करणारं हे नाट्य होतं. पुढच्या 37 वर्षात या महानाट्याचे तब्बल 1250हून अधिक प्रयोग झाले. महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर आणि परदेशातही. आणि हे इथेच थांबले नाही. बाबासाहेबांनी शिवचरित्रावर तब्बल 12,000हून अधिक व्याख्यानं दिली. एका माणसाने आपलं संपूर्ण आयुष्य एका ध्येयासाठी झोकून द्यावं, याच्यापेक्षा मोठं उदाहरण आणखी काय असू शकतं. पु ल देशपांडे एकदा त्यांच्याबद्दल म्हणाले होते, देशस्थी रंगाचा, कायस्थी अंगाचा, लेंगा व शर्ट घालणारा हसतमुख माणूस इतिहासकार आहे. या एका वाक्यातून बाबासाहेबांच्या साध्या, मनमिळावू आणि तितक्याच विद्वान व्यक्तिमत्वाचं यथार्थ चित्र उभं राहतं. बाबासाहेबांच्या या अथक कार्याची दखल घेतली नसती तर नवलच. 2012 साली त्यांना प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार मिळाला. 2013 साली त्यांना डिलीट पदवी बहाल करण्यात आली. 19 ऑगस्ट 2015 रोजी, जो दिवस तिथीनुसार त्यांचा 93वा वाढदिवस होता, त्यांना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण देऊन गौरवलं. 2016 साली गार्डियन गिरीप्रेमी जीवनगौरव पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला आणि 25 जानेवारी 2019 रोजी भारत सरकारने त्यांना देशातला दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण प्रदान केला.
पण या सगळ्या सन्मानापेक्षाही बाबासाहेबांचं मन मोठं होतं. पुस्तकांच्या विक्रीतून आणि व्याख्यानांच्या मानधनातून मिळालेले लाखो रुपये त्यांनी विविध सामाजिक संस्थांना दान करून टाकले. पैसा हे त्यांचं ध्येय कधीच नव्हतं, इतिहास हेच त्यांचं धन होतं. 29 जुलै 2021 रोजी बाबासाहेबांनी वयाची 100 वर्ष पूर्ण केली. या शतक महोत्सवी वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही व्हिडिओ संदेशाद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या आणि शिवाजी महाराजांचा प्रभाव फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून संपूर्ण देशावर आहे हे बाबासाहेबांनी आपल्या कार्यातून कसं सिद्ध केलं याचा गौरव देखील केला. पण नियतीचं मनात काही वेगळंच होतं. 26 ऑक्टोबर 2021 रोजी बाबासाहेब तोल जाऊन पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीनं पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पुढे प्रकृती अधिकच खालावत गेली. निमोनिया झाला आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. 15 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी सुमारे 5 वाजता वृद्धापकाळाने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 100व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पश्चात मुलगा अमृत, मुलगा प्रसाद आणि मुलगी माधुरी असा परिवार आहे. काही वर्षांपूर्वीच त्यांच्या पत्नी निर्मलाताई यांचंही निधन झालं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून तर राज्यातल्या प्रत्येक नेत्यांपर्यंत सर्वांनी शोक व्यक्त केला. मोदींनी लिहिलं, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे अपने उल्लेखनीय कार्यों के कारण लोगों के दिलों में हमेशा जीवित रहेंगे. मित्रांनो, बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नाहीत, पण त्यांनी लिहिलेली प्रत्येक ओळ, दिलेलं प्रत्येक व्याख्यानं आणि रंगमंचावर उभं केलेलं ते जाणता राजा हे सगळं आजही महाराष्ट्राच्या मनात शिवचरित्र जिवंत ठेवत आहे. एका माणसाने ठरवलं की शिवाजी महाराज फक्त इतिहासाच्या पुस्तकात बंद राहणार नाहीत, तर घराघरात मनामनात पोहोचतील आणि त्याने ते करून दाखवलं. हाच बाबासाहेब पुरंदरे यांचा खरा वारसा आहे. तुम्हाला बाबासाहेबांचं कोणतं कार्य सर्वात जास्त भावतं? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि असाच इतिहास, अशाच थोर व्यक्तिमत्वांच्या कहाण्या ऐकायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.